तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आपल्या क्लासेसमध्ये. बघा, तर आपण आज बघणार आहोत अंकगणित. अंकगणित या विषयामध्ये बघा आपण काय मुद्दे समजून घेणार आहोत. सर्वात प्रथम अंक आणि संख्या या दोन्ही मधला आपल्याला फरक समजायला पाहिजे. अंक जर म्हटले तर अंक 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 पर्यंत इथपर्यंत झाले हे अंक. त्यानंतर बघा संख्या होतात 10, 11, 12, 13, त्यानंतर 100, 200, 300, 405 या झाल्या संख्या. बघा अंक जर बघितले तर अंक हे सेपरेट असतात आणि संख्याला काय असते, जोडी असते. काय असते बघा, लक्षात घ्या. अंक हे सेपरेट असतात परंतु संख्याला काय असते, जोडी असते. मग जर आपल्याला 2 अंक असेल तर ती काय आली, संख्या तयार होते. हा जो झाला हा सिंगल अंक तयार झाला, अंक, परंतु ही झाली संख्या तयार. कारण की हिच्या काय सोबत जोडीला दुसरा अंक आहे. परंतु अंक आणि संख्या यांचा संबंध आहे, सहसंबंध आहे. बघा आता अंकाशिवाय संख्या पूर्ण होत नाही. आपण जर लक्षात घेतलं, जर सपोज या ठिकाणी आपण हे 0 अंक घेतलेच नाही किंवा 5 आणि 0 अंक घेतलेच नाही, तर हा काय तयार झाला, अंक तयार झाला. परंतु आपण या ठिकाणी 4च्या काय केलं, आपण 6 दिलं, तर ही काय झाली, संख्या तयार झाली. म्हणजे अंक आणि संख्या यांचा काय जवळचा संबंध आहे. संख्या बघा, अंकाशिवाय संख्या पूर्ण होत नाही. परंतु आपण जर बघितलं, अंक हे 1 ते 9 पर्यंत आहे, बाकी संख्या काय जिथपर्यंत आपल्याला अमर्यादित मग संख्या आहे. बघा त्यानंतर आपल्याला बघा संख्यांचे प्रकार. बघा संख्यांचे प्रकार, आता संख्यांचे प्रकार किती आहेत, तर संख्यांचे प्रकार बघा, संख्यांचे प्रकार 4 आहे. बघा त्यामध्ये कोणकोणत्या संख्या आहे, आपण जर बघितलं त्यामध्ये नैसर्गिक संख्या, हा एक प्रकार झाला. त्यानंतर दुसरा प्रकार आहे बघा, मूळ संख्या. तिसरा प्रकार आहे विषम संख्या. चौथा प्रकार आहे सम संख्या. बघा अशा संख्यामध्ये एकूण 4 प्रकार पडतात. पहिली आली नैसर्गिक संख्या. मग नैसर्गिक संख्या कोणत्या, की बघा 1, 2, 3, 4, 5. मग ह्या इथपर्यंत कशा आहे, अनंत नैसर्गिक संख्या आहे. त्यानंतर मूळ संख्या, विषम संख्या, मूळ संख्या, ज्या संख्येला त्या संख्येने भाग जातो, काय, ज्या संख्येला त्या संख्येने भाग जातो अशा संख्येला काय म्हणतात, मूळ संख्या म्हणतात. उदाहरण 2, 3, 5, 7 2, 3, 5, 7 या झाल्या मूळ संख्या. त्यानंतर विषम संख्या. विषम संख्या म्हणजे काय, बघा ज्या संख्येला त्या संख्येने, बघा विषम संख्या आपण जर बघितल्या तर बघा ज्या संख्येला 2 ने विशेष भाग जात नाही, बघा काय, ज्या संख्येला 2 ने विशेष भाग नाही अशी मूळ संख्या असते. मग त्यामध्ये बघा 3 येतं, त्यानंतर 5 येतं, 7 येतं, 9 येतं, त्यानंतर येतं 13, 15. आता या संख्येला काय होत नाही, 2 ने विशेष भाग जात नाही. त्यानंतर सम संख्या. ज्या संख्येला 2 ने विशेष भाग जातो त्या संख्येला काय म्हणतात, सम संख्या म्हणतात.
उदाहरण बघा, समसंख्येमध्ये 2, 4, 6, 8, 10. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे होते अंकगणितामधले संख्यांचे 4 प्रकार. आता आपण या ठिकाणी संख्यांचे 4 प्रकार बघितले. तर या ठिकाणी आपल्याला अंकी नैसर्गिक संख्यामध्ये काही भाग पाडतात, मूळ संख्येमध्ये काही पाडतात, विषम संख्येमध्ये पाडतात, सम संख्येमध्ये पाहिजेत, हे आपल्याला जर बघायचं आहे तर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती नेक्स्ट व्हिडिओमध्ये हे आपल्याला सर्व माहिती दिली जाईल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. भेटूया आपल्या समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.